भीमवाडी सिडकोच्या वतीने देखील या ठिकाणी सुजात साहेबांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे। सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण कृपया त्या ठिकाणी गर्दी कमी करावी। आपापल्या मोटरसायकलीवर आपण सर्वांनी जाऊन बसायचं आहे। 2ची लाईन मोटरसायकलची त्या ठिकाणी लावायची आहे। सुजात साहेब आंबेडकरांच्या या ठिकाणाहून अवघ्या 2 मिनिटांमध्ये या मोटरसायकल रॅलीला सुरुवात होणार आहे, तेव्हा सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी युवा आघाडीच्या वतीने देखील सुजात साहेबांचा सन्मान आणि सत्कार होत आहे आणि नांदेड दक्षिण तालुका युवा आघाडी विद्यार्थी आंदोलन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सुजात साहेबांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान गर्दी त्या ठिकाणी हटवावी। माणसांना विनंती आहे कृपया आपण युवकांना थोडं बाजूला करावं आणि ज्यांचा सत्कार आणि सन्मान आहे त्यांनी वर या ठिकाणी जाऊन साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे। सुजात साहेब आंबेडकर प्रदेश कार्यकारिणी मराठवाडा आणि जिल्हा सर्व पदाधिकारी त्या मेळाव्यासाठी निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत, तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण शिस्तबद्धरित्या त्या ठिकाणी पद्धतीचा गोंधळ न करता आपण या रॅलीला कार्य करायचं आहे। खास करून युवकांना या ठिकाणी आव्हान आहे आपण कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी कर्कश आवाजामध्ये मोटरसायकल रॅलीचं प्रदर्शन करू नये। एक वंचित बहुजन आघाडीचा वारसा आणि वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी झांजावा संबंध महाराष्ट्रभर सुजात साहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे युवकांचा आयोजन युवा नेते सुजात साहेब आंबेडकरांचा मान्यता वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। मित्रो, तुमच्या आमच्या प्रेमा खातर सुजात साहेब आंबेडकरांनी तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेली आहे। निश्चितच या वेळेचा आपण भान राखून त्याचा योग्य असा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीने व्हावा आणि नांदेड दक्षिणच्या सर्व युवकांना विनंती आहे की आपण अतिशय शिस्तबद्ध आपण या रॅलीमध्ये सहभागी व्हावं। या ठिकाणी रॅलीला सुरुवात होणार आहे, तेव्हा युवकांनी आपापले वाहनं बाजूला करावेत, वाहनावर बसून शिस्तबद्धरित्या आपण या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावा अशी आपणास विनंती आहे।